अनेक निवडणुकीच्या पराभवानंतर मी विजय परस्यू केलं पाहिजे की लोकसभा टू विधानसभाच्या लोकसभा टू विधानसभेच्या मध्ये 85 लाख मतं कुठून वाढली, एकेका घरात 400 मतं कुठून आली, नवी मुंबईच्या आयुक्ताच्या घरात किती मतदार आहेत, सुलभ शौचालय किती मतदार आहेत आणि निवडणूक कशी जिंकली गेली. मला असं वाटतं आमचा निवडणूक आयोगावरती आक्षेप आहे. त्यांनी पुढे येऊन उत्तर द्यावी किंवा निवडणुकीची मतदार यादी नीट करावी. नक्कीच आज तुम्ही रस्त्यावर उतरलात, ही सगळी दृश्य तुम्ही पाहिली, लोकांना तुम्ही पाहिलं, लोकांचा जो रोष आहे निवडणूक आयोगाविरोधातला आणि जी गर्दी झालेली आहे त्याला पाहून भविष्यातल्या निवडणुकामध्ये काय निकाल येतील असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की त्यांनी निवडणूक यादी जर नीट केली तर लोकसभेला जसे निकाल लागले होते 400 पार से 200च्या आत गेले होते तसाच निवडणुकीचा निकाल लागेल. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहेत त्यामुळे बरीचशी उत्सुकता आहे काय बोलणार आहेत. आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी आता शड्डू टोकलाय, रस्त्यावर उतरले शिवसेना मनसे असं म्हणावं. उतरलेच आहेत आणि उतरायलाच पाहिजे, कारण हा मतदारांचा आत्मा म्हणजे मतदारांना तुम्ही फसवताय. मतदार कोणाला मतं देतोय आणि ती मतं जात आहेत कुठे असं होऊ शकत नाही ना. एखादा मतदार विश्वासाने मतदानाला उतरतो, लाईनमध्ये उभा राहतो आणि तुम्ही जर असं सगळं केलं तर त्याला काही निवडणुकीला अर्थच राहत नाही. सो तुम्ही मतदार यादी नीट करा आणि मतदान घ्या. निवडणुका होऊ देणार शिवसेना मनसे, निवडणुका होऊ देईल भविष्यातले? वाटतं की आमची ही आजची गर्दी बघून ते मतदार यादी नीट करायचं त्यांच्या डोक्यात सुबुद्धी येईल. जे मतदार आहेत, जे मतदान करतात त्यांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? मला त्यांना पहिलं पण तुम्हाला आवाहन करायचंय की तुम्ही हा जो विषय आहे तो आज बंद करू नका. आजच्या दिवसापुरती ही न्यूज चालवू नका. शोधून काढा, जसं आम्ही शोधतोय तसं तुम्ही शोधा की कुठच्या मतदारसंघात कुठे फ्रॉड झालेला आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून मतदार याद्या साफ करूया. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका